अनेक वर्षांपूर्वी दूर समुद्रामध्ये एक खूपच सुंदर आयलंड होता, जिथे मोठमोठली झाडं, सुंदर तलाव आणि गोड गोड पाण्याचे झरे होते. आणि हो, इथली एक गोष्ट तर मी सांगायलाच विसरले. इथले दुर्लभ पांढरे दगड, ज्याने विश्वातल्या सगळ्यात सुरेख मूर्त्या बनल्या होत्या. अरे, कोण आहे ज्याने या दगडांचा पाऊस सुरू केलाय? खाली उतर. ही कुठली पद्धत झाली दगड उतरवण्याची? माफ करा भाऊ, थोडा अजून उशीर केला असता तर दगडाच्या वजनानं माझी नाव बुडाली असती, म्हणून सूचना न देता असं करावं लागलं. खूपच विचित्र माणूस आहेस. अरे, कोणाचं डोकं फुटलं असतं म्हणजे? विचित्र मी आहे की तुमच्या बेटाचा नियम? असं कुठे ऐकलंय का की मूर्ती बनवायची खास कला शिकायची असेल तर स्वतःचे दगड स्वतः घेऊन या? मला सांगतायत. आधी तुमचे नियम ठीक करा, मग बोला. येतो मी. हे तर हा बरोबर बोलून गेला. आपल्या देशाच्या नियमातच गडबड आहे. दररोजच्या या दगडाच्या त्रासातून सुटका मिळवायची असेल तर आपल्याला महाराजांशी बोलावंच लागेल. तुम्ही तुमची समस्या सांगा. खरं तर बाब ही आहे महाराज की आपले राजकलाकार अमरसेन यांची मूर्तीची कला इतकी चर्चित आहे की दूर दूरहून लोक इथे त्यांच्याकडून मूर्तिकला शिकायला येत आहेत. पण ही तर आपल्यासाठी गर्वाची बाब आहे. यात समस्या काय आहे? समस्या ही नाहीये महाराज. समस्या आहे मूर्तिकला शिकण्याची अट. आणि अट अशी आहे की ज्याला ही कला शिकायची आहे त्याला त्याचा दगड स्वतः घेऊन यावा लागेल. आता या अटीमुळे आपल्या किनाऱ्यांवर दगडच दगड उतरत राहतात, ज्यामुळे आम्हाला व्यापार करायला खूप अडचण होते. मंत्री, आपल्या राज्यामध्ये दगडांची कमतरता आहे का, म्हणून कलाकारांकडूनच दगड मागवले जात आहेत? हे काय बोलत आहात महाराज? जिथे सोनं, चांदी, खाणं पिणं कुठल्याच गोष्टीची कमतरता नाहीये, तिथे दगडांची कमतरता कशी असेल महाराज? मग भानगड काय आहे? अमरसेनने काहीतरी विचार करूनच हा नियम बनवला असेल. जर आपण म्हणत असाल तर अमरसेनजींना येण्याचं बोलावणं पाठवण्यात यावं का? नाही, तो राजकारागीर असल्याबरोबरच आमचा मित्रही आहे, म्हणूनच आम्ही स्वतः आमच्या मित्राला भेटायला जाऊ. आणि महाराज हिमबिंदू आपल्या मित्रांसोबत अमरसेनच्या मूर्ती पाठशाळामध्ये पोहोचले, जिथे महाराजांना स्वतः आलेलं पाहून सगळे चकित होऊन जातात आणि अमरसेन महाराजांना इथे येण्याचं कारण विचारतात, ज्यावर महाराज मूर्तिकाराला शिकवण्यासाठी दगड आणण्याच्या निराळ्या नियमाबद्दल विचारतात. महाराज, आपलं राज्य छोटंसं आहे. इथली माती, झाडं, झुडपं एवढंच नाही तर दगड सुद्धा निसर्गाची भेट आहे. आणि निसर्गाने सगळं काही खूप समजून उमजून बनवलं आहे. ही झाडं, झुडपं, पाणी, डोंगर, दगड सगळं काही यांच्यापैकी एखाद्या गोष्टीशी पण केलेली छेडछाड निसर्गाचं संतुलन बिघडवू शकते. आणि मग इथे काहीच उरणार नाही. जर काही उरलंच नाही तर आपण येणाऱ्या पिढीला काय देणार? वाह अमरसेन, वाह. आम्ही तुझ्या विचारांवर अति प्रसन्न झालो. आणि उरली बाब तुम्हा लोकांच्या समस्येची, तर मी लवकरच मूर्तिकारांचे दगड ने-आण करण्यासाठी वेगळा किनारा बनवण्याची व्यवस्था करतो, ज्याने तुम्हा लोकांना कसलीही अडचण होणार नाही. धन्यवाद महाराज, ही तर खूप चांगली गोष्ट झालीये. महाराजांचा विजय असो. महाराजांच्या न्यायावर सगळे प्रसन्न झाले. जसं की राजाने सांगितलं होतं, दगड ने-आण करण्यासाठी वेगळा किनारा बनवण्यात आला, ज्याने व्यापारी पण त्यात व्यापार आनंदाने करायला लागले. काही वर्षांनंतर जेव्हा महाराज हिमाबिंदूच्या जागी त्यांचा मुलगा राजदीपने गादी सांभाळली, तेव्हा सगळं काही हळूहळू बदलायला लागलं. कारण महाराज हिमाबिंदू आणि नवीन महाराज राजदीपच्या विचार करण्याच्या पद्धतीमध्ये बराच फरक होता. त्यांचा प्रत्येक निर्णय केवळ फायद्यासाठीच असायचा. काही दिवसानंतर ज्यांनी आधी तक्रार केली होती त्यांनी पुन्हा
मूर्तिकार अमरसेन आणि त्यांच्या दगड आणण्याच्या नियमांबद्दल राजदीपचे कान भरायला सुरुवात केली. अमरसेनला राज दरबारात हजर करण्यात यावं. क्षमा करा महाराज, ते तुमच्या पिताश्रींचे मित्र आहेत. तुम्ही त्यांच्याकडे स्वतः गेलं पाहिजे. आपले पिताश्री सुद्धा असंच करत होते. तुम्ही हे विसरू नका की पिताश्रींच्या जागी महाराज आता मी आहे. आमच्या आज्ञेचं त्वरित पालन व्हावं. आणि थोड्याच वेळात नवीन महाराजांच्या आदेशावर अमरसेन दरबारात हजर झाले. तुमची मूर्ती कला शिकण्यासाठी कलाकारांनी दगड घेऊन यायच्या नियमाला आम्ही आज आणि आतापासून समाप्त करण्याचा आदेश देतो. पण महाराज, याने आपली आणि आपल्या राज्याची खूप हानी होईल. हानी आणि लाभ तुम्ही आमच्यावर सोडून द्या, कारण आम्हाला समजलं आहे की दगड घेऊन येण्याच्या नियमामुळे कित्येक कलाकार इथे येऊच शकत नाही. म्हणून नाही नियम राहील ना कलाकार इथे यायला कचरतील. लोक येतील तर व्यापार येईल, व्यापार येईल आणि प्रगती होईल. पण आमचं बोलणं अजून पूर्ण नाही झालंय. तुम्ही या राज्याची खूप सेवा केली आहे, त्यासाठी हे राज्य आपला आभारी आहे. पण आता तुमचं आरामाचं वय आहे, त्यामुळे आतापासून तुम्हाला सेवामुक्त करण्यात येत आहे. जशी आज्ञा महाराज. स्वतःच्या फायद्यासमोर महाराज राजदीपला काहीच सुचत नव्हतं. म्हणूनच आता नवीन नियम आल्याने हळूहळू राज्यामध्ये मोठ्या संख्येने लोक येऊ लागले. मोठ्या संख्येने खोदकाम करून दगड काढू लागले. दगड काढल्याने झाडं पडायला लागली. खोदकामाच्या धूळ मातीने पिकं खराब व्हायला लागली. उकाडा वाढायला लागला. दुष्काळ पडायला लागला, ज्याच्यामुळे हळूहळू लोक बेट सोडून जायला लागली. आणि काहीच दिवसांमध्ये बेटावर दगडांच्या मूर्त्यांव्यतिरिक्त अजून काहीच उरलं नाही. आणि जसं की अमरसेनने महाराज हिमाबिंदूला सल्ला दिला होता की जर निसर्गाचं संतुलन बिघडलं तर सगळं काही संपून जाईल, आणि ते आज सत्यात उतरलं. अशा प्रकारे राजाच्या एका चुकीच्या निर्णयाने त्या सुखद बेटाला उजाड बनवून टाकलं आणि आनंदात राहणाऱ्या लोकांना आपलं घर सोडून जायला भाग पाडलं. तिकडे राजाच्या चुकीच्या निर्णयामुळे त्याला त्याचं राज्य सोडून जावं लागलं. इकडे वाटतंय की उप्पी काकाच्या चुकीच्या निर्णयामुळे आपल्याला टेंट सोडून जावं लागेल. उप्पी काका, अम्माने सांगितलं होतं ना की नदीच्या किनाऱ्यावरून दगड बाजूला करू नका. आता बघा, त्यामुळे पाणी टेंट मध्ये घुसतंय. सॉरी अम्मा. अय्यो, आता आपण झोपणार कसे जी? बाबू चिरू, चला. If you like this video, subscribe to our channel Murthy Media.